अगं आवडतंय की नाही तुझं आज? साध्या सरकारी ऑफिस मध्ये जायचंय आपल्याला. किती वेळ घेतेस तयार व्हायला? काय सण वगैरे नाही आज? सणापेक्षाही महत्वाचा दिवस आहे आज माझ्यासाठी. आज आपल्या जमिनीचं डील झालं ना की बघा प्रत्येक दिवस सण असेल आपल्यासाठी. मंजू, झाली का सगळी तयारी? हो सगळी कागदपत्र ध्यानाने घेतलीस ना? हो सगळी घेतली. संजू, ते पाटील एकदा विचारून बघ ना, ते निघालेत का ते. होय, त्यांचं निघणं लय महत्वाचं आहे. मला नवीन जमिनीचा व्यवहार करायला कार्यालयात जायचंय, त्यामुळे तू आता जेवून ये. तू जेवून आला की मी निघतो. हा जा. हॅलो. हा सुरेश बाबू, तुम्ही निघालेत का? अरे काय निघतोच आहे. तुम्ही वेळेत पोचा, मी पण पोचतो. होय, आम्ही पण निघतोय. चालेल चालेल चालेल, पोचा वेळेत. हा निघालेत सुरेश बाबू. उगाच काळजी करत होतीस तू. किती दिवस झाले या दिवसाची वाट बघत होते. आता लवकरच आपल्याला पैसे मिळतील आणि तुमचं ऑपरेशनही होईल. साक्षीदारांचं काय? डॉक्टर आणि बाबूदादांना सांगितलंय, ते एकत्रच येतील तिकडे. चला निघूया. एक मिनिट थांबा, मी देवाच्या पाया पडून आले. होय. आव झालं असेल तरी या की बाहेर. आवरून झालं ना? होय झालं की. हा, आणि जी काय करायचं ना ती जपून करा. नाही लय मोठा व्यवहार आहे, उगाच आपल्यामुळं अडचण नको. ध्यान देऊन घ्या करा असा शब्द. मम्मी, ते काय लढाई करायला नाही चालले, फक्त साक्षीदार म्हणून सही करायला चालले. बया, ती पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी म्हणलं की माझ्या अंगावर काटा येतोय बघ. ती कागदपत्र असतात इंग्लिश मध्ये, यांना काय वाचा येते होय? करतील कुठल्या तर कागदावर सही आणि घालतील गोंधळ. अगं मी बी जाणार आहे त्यांच्या संग. तुला काय इंग्लिश येते होय वाचाय बोलायला? बोलून दाखवू का? आय एम डिम्पल and my full name is डिम्पल बाबूराव पाटील and I'm smart girl. देखा, डिम्पल को सिंपल इंग्लिश नहीं आती. हाँ या बया, बघितलं का कसं फार फार इंग्लिश बोलतीया. डीपे, तू जाऊन येच, तुझी दृष्ट काढते की नाही बघ. आणि डॉक्टरांना माहिती का ही? आता मला काय माहित, मी केव्हा त्यांच्याशी इंग्लिश मध्ये बोलल्या. पण हे डॉक्टर अजून आलं कसं नाही? थांब, मीच बोलून आणते त्यांना. डिम्पे, ती फोन घेऊन बोल की इंग्लिश मध्ये डॉक्टरांशी. वय डिम्पल बोल. हॅलो डॉक्टर. बघितलं, येतं की नाही मला हॅलो डॉक्टर इंग्लिश मध्ये बोलता. हॅलो डॉक्टर, कमसून खाली. अहो कवा तर ना आम्ही तुमची वाट बघतोय. का ज्या जमिनीचं मालक व्हायचं स्वप्न बघितलं होतं त्या जमिनीचं साक्षीदार म्हणून जावं लागतंय, म्हणून पाय निघणं झालं का काय तुमचं? नाही डिम्पल, मी ऑलरेडी घराच्या बाहेर आलोय. व्हॉट व्हॉट, तुम्ही पोहोचला पण? नाही, माझं एक महत्वाचं काम आहे, मी ते करतो आणि डिरेक्टली तिकडे येतो. एवढ्या अर्ली मॉर्निंग काय इम्पॉर्टंट काम होतं तुमचं? डिम्पल, मी ते आल्यानंतर सांगतो. ठेवू का तुम्ही? काम झाल्यानंतर येतो. ओके ओके. काय झालं ग? अहो डॉक्टर कुठल्या तरी कामासाठी आधीच गेलेत आणि ते तिकडनं डायरेक्ट तिकडच जाणार आहेत. मग आपण निघूया का? बाय मम्मी. बया, इंग्लिश. डॉक्टर, तुम्हाला किती वेळा सांगितलं इथे जाऊ नका म्हणून? अहो मी पण तुम्हाला किती वेळा सांगायचं, तुम्ही ती जमीन नका घेऊ. मी तुम्हाला खूप रिक्वेस्ट करतो, ऐका माझं. डॉक्टर, मला खूप काम आहेत, निघा तुम्ही. तुम्हाला एवढीच जमीन पाहिजे होती तर आधीच व्यवहार करायचा ना. अहो मी जमीन घ्यायला तयार होतो, पण त्यांनाच मला जमीन विकायची नव्हती. आता त्यांची आणि माझी मैत्री झाली आहे, त्यामुळे ते मला नक्कीच जमीन विकतील. मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही नका जमीन घेऊ. डील कॅन्सल होणार नाही. मी आजपर्यंत एवढे व्यवहार केले, पण तुमच्यासारखा लोचड माणूस बघितला नाही. मागेच लागले तुम्ही माझ्या. तुम्ही जमिनीचा विषय सोडून द्या. मीही तुम्हाला हेच सांगतो, तुम्ही जमिनीचा विषय सोडून द्या. ती जमीन मला हवी आहे आणि मी ती घेणार. माझं ठरलंय. त्या जमिनीचा विषय तुम्ही सोडून द्या, नाहीतर खूप महागात पडेल तुम्हाला. तुझी एवढी हिंमत, माझ्या जागेतून मला धमकी देतोयस?
मी धमकीच नाही, अजूनही बरंच काही करू शकतो. माझ्या कॉलरला हात लावलेला मला आवडत नाही. स्वार्थ खूप वाईट. जीव गेला, जमीन गेली, हाती काय लागलं? तुझे पैसेही माझे झाले. आकाश, साहेबांना फाईल दे. ते समोर बसलेत त्यांना पाठवात. साहेबांनी बोलवलंय आतमध्ये. साहेबांनी आतमध्ये बोलवलंय आणि अजून आले नाहीत ते. थांब, मी बोलतो साहेबांशी. साहेब येऊ का? साहेब, आमची समोरची पार्टी नाही आली अजून. तोपर्यंत तुम्ही पुढचा नंबर घेता का? ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद साहेब. मी सांगितलंय साहेबांना पुढचा नंबर घ्या म्हणून. त्यांना फोन लावून बघ ना काय झालंय ते. शामराव कोण आहे? संजू काय झालं? फोन लागना झालाय त्यांचा. अरे असा कसा फोन लागत नाही? मग अशीच तर तुझं आणि त्यांचं बोलणं झालं होतं ना. मी बघतो. रेंजचा लय प्रॉब्लेम आहे, तू घाबरू नको. अरे असं कसं नको घाबरू. मला ना आतमधून खूप भीती वाटतेय. तुला माहितीये ना हे डील होणं किती इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. आता कुठेतरी सगळं चांगलं होण्याच्या उंबरठ्यावरती उभी आहे मी. आणि त्यात तर भलतं सलतं काही झालं तर? असलं काही मनात आणूच नको तू, मी आहे ना. तू त्यांना फोन ट्राय कर ना प्लीज. होय. म्हणजे दीदी झाली का सगळी तयारी? तुम्ही दोघेच आलात, डॉक्टर नाही आले? अगं ते एका कामासाठी बाहेर गेलेत, येतील की ते. विटनेस म्हणून ते येणार आहेत ना नक्की? येणार आहे ती, येळेवर पोचतो म्हणले ती. आज एक सुद्धा गोष्ट वेळेवरती होत नाहीये. मला ना आतून खूप भीती वाटते हो. काय झालं? तो जमीन घेणारा माणूस अजून आला नाही का? नाही ना, त्यांचा फोन सुद्धा लागत नाहीये आणि डॉक्टर सुद्धा आले नाहीयेत. अगं तू नको काळजी करू, वो वादे के बहुत पक्के, येतील ते वेळेवर. संजू काय झालं? लागतोय का फोन त्यांचा? नाही, स्विच ऑफ सांगतंय. डॉक्टर अजून आलं नाही, नक्की गेलेत कुठं? डॉक्टर सॉरी, माझ्यामुळे खूप वाट बघावी लागली का? ऍक्च्युली बाजूच्या गावी गेलो होतो, एक पेशंट तपासायचा होता. खूप सिरियस होता.
खूप वेळ नाही ना लागला मला. चला आपण सह्या करून घेऊ. काय झालं, तुम्ही असे का बघताय माझ्याकडे? पार्टी नाही आली अजून, त्यांचा फोन बी लागणं झालाय. हा, एवढंच ना, आपण वाट बघूयात. आली का तुमची पार्टी? नाही ना अजून. तिला म्हणाव उद्याच या. आता खूप लेट झालंय, मी आता बाहेर चाललो. ऐका ना साहेब, एक फक्त 15 मिनिटं वाट बघा ना प्लीज, थोडा वेळ थांबा ना. मॅडम, ही सरकारी काम आहेत, आम्हाला नियम पाळावे लागतात, असं थांबून जमणार नाही. तुम्ही उद्या या. साहेब ऐका ना प्लीज, हा व्यवहार ना माझ्यासाठी खरंच खूप गरजेचा आहे. थोडा वेळ थांबा साहेब. अहो मी रिक्वेस्ट करते साहेब, थांबा ना साहेब. मंजू, तू किती बी नवण्या केल्या तरी ते थांबणार नाहीत. नियमाच्या बाहेर काहीच करत नाहीत, ते लय स्ट्रिक्ट आहेत. मग काय करू संजू मी? मला ना हे सगळं सहनच होत नाहीये. अरे तोंडाशी आलेला घास असा हातातून निसटताना बघायचा का आपण? मंजू, काही निसटणार नाहीये, तू त्रास नको करून घेऊस. त्रास करून घेऊ नको, मग काय करू? गेले कितीतरी दिवस मी फक्त स्वप्न बघते, आणि ती स्वप्न पूर्ण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. हा फक्त व्यवहार नाहीये माझ्यासाठी, आपल्या आनंदाचा, आपल्या सुखाचा एक दरवाजा आहे, आणि तो दरवाजा काही झालं तरी मी बंद करणार नाही. संजू, अरे त्या जमीन घेणाऱ्या माणसाने असं का केलं? असं का वागला तो? त्याला आपल्या वेळेची किंमत नाहीये का? हो ना, मी पण माझे पेशंट सोडून आलोय. व्यवहाराच्या बाबतीत असा हलगर्जीपणा खूप घातक आहे. संजू, तुझं नीट बोलणं झालं ना त्यांच्याशी? किंमत पाडून घेण्यासाठी तर तो माणूस असा करत नसेल ना? नाही नाही, व्यवहाराला लय पक्का आहे तो माणूस. अहो जुनी ओळख आहे आमची, असलं काय करणार नाही तो. संजू, त्यांची काहीतरी घरची अडचण असेल म्हणून नसेल आलं ती. अहो पण तसं असं तर त्याने सांगायला पाहिजे होतं, म्हणजे फुकट यांचा वेळ वाया नसता गेला. संजू, चल आपण जाऊन बघून येऊया. डॉक्टर, राहू दे, तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका. अहो त्रास कसला त्यात? ही जमीन विकणं तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे माहिती आहे मला, आणि त्यासाठी मी तुमच्या कामी आलो तर आवडेल मला. ही डाग कसला आहेत? रक्ताचं? किती दिवस झाले या दिवसाची वाट बघत होते. सकाळी वाटलं सगळं काही नीट होईल, आपली सगळी स्वप्न पूर्ण होतील, पण नाही, माझ्या नशिबातच नाहीये. माझं नशीब ना फुटकच आहे. काय चाललंय तुझं मंजू? अगं, तुझ्या चिडण्याने आपला न झालेला व्यवहार होणार आहे का? सांग, होणार आहे का? तो होणार असेल तर हवं तेवढं चिडतो. माझा ना माणसांवरती विश्वासच राहिलेला नाहीये. हो, सकाळी तो माणूस म्हणाला मी येतो म्हणून, मग असं अचानक गायब कस काय झाला? एका मागून एक असं सगळं माझ्याच बाबतीत का घडतंय? देव माझीच परीक्षा का घेतो तेच कळत नाहीये मला. कारण त्याला बघायचंय तू किती खंबीर असते. किती खंबीरपणा दाखवू? सांगा ना, किती खंबीरपणा दाखवू? आजपर्यंत प्रत्येक संकटाशी खंबीरपणे लढलीये मी, आता नाही खंबीरपणा दाखवता येत. हो, मी सुद्धा माणूस आहे, मलाही त्रास होतो. हे बघ, लगेच या निष्कर्षापर्यंत यायला नको. त्या माणसाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार नक्की, म्हणून तो येऊ शकला नसेल. हे बघा, तुम्ही मला कितीही समजावण्याचा प्रयत्न करा, पण माझ्या मनातला राग आणि भीती काही जाणार नाही. मला वाटतं त्या माणसाचा काही प्रॉब्लेम झालेला नाहीये. हे सगळं ना त्यांनी मुद्दाम केलंय, मुद्दाम आपल्याला ऍडव्हान्स दिलाय, म्हणजे डील कॅन्सल करून ऍडव्हान्स मागता येईल. आणि जर आपण ऍडव्हान्स नाही देऊ शकलो ना, की हा माणूस मला त्रास द्यायला मोकळा. हे काय बोलतेस तू मंजू? हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत, कळतंय का तुला? माझ्या मनाचे खेळ नाहीये, तुम्ही बघाच. त्यांनी मला दिलेला शब्द मोडून चांगलं केलेलं नाहीये. ही मंजू काय आहे ना, हे त्याला दाखवूनच देणार आहे मी. त्याला असा धडा शिकवीन ना, की परत कोणाचा शब्द मोडायची हिंमत करणार नाही तो. मी आलेच. मंजू, तुम्ही काळजी करू नका हो, मी संजूला सोबत घेऊन जाते.
तू वाद नको घालत बसू तिकडे. बसा. बोला. डॉक्टर, दवाखाना उघडला ते बरं केलं. मला वाटलं आज बंदच ठेवता की काय. अहो मी का दवाखाना बंद ठेवेन? सकाळी येऊन गेलो मी, तेव्हा तर बंद होता. हो, ते बाहेर एका पेशंटला तपासायला गेलो होतो मी. बोला, काय काम होतं? अंगाला नुसतं वातच येतोय बघा. बर, या चेक करतो. श्वास घ्या, हळूहळू सोडा. पुन्हा घ्या, हळूहळू सोडा. थंडीमुळे झाले असेल हे. तुम्हाला गोळ्या देतो, त्या घ्या म्हणजे बरं वाटेल. 2 दिवसांचा कोर्स आहे, सकाळ दुपार संध्याकाळ. किती झाले? 300, पण तुम्ही 50च द्या. डिंपल, दार का लावलेस? काय? आता मला खरं खरं सांगा, सकाळी तुम्ही कुठं गेला होता? एक महत्वाचं काम होतं, तिकडे गेलो होतो. कुठलं का? डिंपल, माझ्या कामामध्ये कोणी ढवळाढवळ केलेली मला आवडत नाही. एक महत्वाचं काम होतं. एवढं काय महत्वाचं काम करत होता की ते काम करताना तुमच्या बुटावर रक्त पडलं? साफ केली ना बुट? आणि म्हणे तर काय मी बदललोय? राहू द्या डॉक्टर, तुम्ही आयुष्यात आहे ना कधीच बदलणार नाही. हीरोइन तो मुझे बनना है, लेकिन मुझसे अच्छी एक्टिंग तो आप कर लेते हो. तू खूप बोलायला लागलीस, असं नाही वाटत तुला? ठीक आहे, गप बसते मी. पण आधी मला सांगा, कशाचं रक्त लागलं होतं बुटाला? कोणाचं लागणार? पेशंटचं रक्त आहे. एक लहान मुलगा सायकलवरून खाली पडला होता, त्याचा गुडघा फुटला होता. त्याला मलमपट्टी करताना त्याचं रक्त लागलं असेल. पण हे सगळं मी तुला का सांगू? राहू द्या डॉक्टर, भारी स्टोरी रचता तुम्ही. पण मला खरं खरं सांगा, काय घडलं होतं? डिंपल, मी तुला सगळं का सांगू? मी तुला बांधील नाही सांगायला. बाहेर पेशंट आले असेल, त्यांना आत पाठव. जा. या बसा. काय होतंय? पोटात दुखतंय आणि रक्ताच्या उलट्या खूप होतात. बर, या चेक करतो. मला माहित आहे डॉक्टर, तुम्ही असं सहजासहजी मला सगळं खरं सांगणार नाही. पण काळजी करू नका, मी बी गप्प बसणार नाही. मी शोधून काढीन ते रक्त कुणाचं आहे ते.